पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, राम राम मंडळी. माझं नाव संकर्षण कराडे आणि मी स्वागत करतोय तुमचं झी मराठीवरच्या गरमागरम वाफाळलेल्या ताज्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. मंडळी, आपण वेगवेगळ्या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतांचे पदार्थ चाखायचे असं आपलं ठरलेलं आहे आणि आजपासून आपण विदर्भातले पदार्थ या मंचावरती पाहणार आहोत. तेव्हा विदर्भातून एक ताई आपल्याकडे इथे आलेली आहे, बुलढाण्याहून. लई लांबचा प्रवास केलाय, त्यांचं आपण स्वागत करूया, गप्पा मारूया आणि आजच्या भागाला झणझणीत अशी सुरुवात करूया. या, नमस्कार. 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 हे काय आणलंय? तुमच्यासाठी भेटवस्तू आणली, विदर्भातली खास. हे विदर्भामध्ये सोनं पिकतं. हे सोनफळ. कुठलं फळ आहे हे? काशीफळ. काशीफळ. हे आणले सोन्याचं फळ म्हणतात. हो, बरं, सोन्याचं फळ. हे काय? हे उडीद. हे काळे पांढरे मोती. अरे बापरे, ही खानदेशची म्हणजे सोनं परंपरा आहे. आणलंय, मोती आणलंय. आणि ही पांढरी चांदी. पांढरी चांदी, कापूस. हो, याला पांढरी चांदी म्हणतात. किती छान. आणि हे काय? ही कचोरी आहे, आमच्याकडे शेगाव कचोरी. म्हणजे विदर्भातलं तुम्ही चांदी आणली, पांढरी चांदी. हे काय? काळे पांढरे मोती. काळे पांढरे मोती आणले आणि सोनं सुद्धा आणलं. सोनं आणि सुद्धा. खायला शेगावची म्हणजे कचोरी आहे. विदर्भामध्ये सोनं चांदी पिकते. किती छान. आणि अश्विनीजी, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी घेऊन आलात, फार मनापासून तुमचे आभार. मी असं ऐकलंय ताई तुमची खानावळ आहे म्हणे. हॉटेल आहे आमचं. हॉटेल आहे, काय नावानी आहे? गोखले आनंद भुवन. गोखले आनंद भुवन. पण तुम्ही स्वतः तिथे जाऊन काम? मी स्वतः बनवते. किती वर्ष झाले तुम्ही हॉटेल व्यवसाय? 18 वर्ष झालेत. फार भारी. या कार्यक्रमात यावं असं तुम्हाला का वाटलं, खरं सांगा बरं अश्विनीजी. माझी म्हणजे मी खूप दिवसाचा हा कार्यक्रम बघायचा. आमच्या सासूबाई असताना जी मराठीवर ते कार्यक्रम बघायच्या. माझ्या मुली छोट्या छोट्या होत्या तेव्हा. आणि मग असं बघितलं की स्कूलमधनं आल्या मुली की टीव्हीवर कार्यक्रम चालू असायचा. मग मम्मी हे किती छान आहे, तू बनवते का? असं मुलींना बघितलं की असं खावाचं वाटतं ना. हो. पण मग जेव्हा तुम्हाला असं कळलं की या कार्यक्रमात येऊन तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, तुम्हाला काय वाटलं? खूप आनंद झाला मला. म्हणजे पहिला तर मला असा विश्वासच नाही बसला की आपण काही स्वप्न बघतोय का असं. आता पण असंच वाटतंय मला एकदम. म्हणजे तुम्ही माझ्या समोर आहेत असं विश्वासच नाही बसत. तुम्हाला मिस करते. नाही, आहे मी इथेच आहे. नाही, काही काळजी करू नका, तुम्ही इथे आहात. आणि आज तुम्ही केलेला स्वयंपाक अख्खा महाराष्ट्र पाहणार आहे. आणि याच्यात गंमत काय माहितीये का, आम्ही आता या आठवड्यामध्ये विदर्भातले स्पेशल पदार्थ दाखवतोय. त्याच्यामुळे तुम्हाला विदर्भातले स्पेशल पदार्थ दाखवायचे. तयार आहात तुम्ही? हो, तयार. काय करणार आमच्यासाठी आज तुम्ही? तुमच्यासाठी मी भरलेली ढेमसं करणार. बरं. आणि आमच्या हॉटेलचा स्पेशल गिल्ला वडा. वा, अश्विनीताई, आज तुम्ही इथे आलात, छान विदर्भातून आलात, एवढं सगळं माझ्यासाठी आणलं. ताई रिकाम्या हाताने आलेल्या नाहीयेत. ही माणसं आपल्यावरती प्रेम करणारी आहेत. आता प्रेमाने आपण स्वयंपाक करूया. चालेल? चला, सुरुवात करूया स्वयंपाकाला. चला, विदर्भातून आलेल्या अश्विनीताई आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत आणि याचं नाव आहे भरलेली ढेमसं. चला, मग भरलेले ढेमसे आपण आता करूया. आधी साहित्य सांगा. 8-10 ढेमसं, 1 वाटी खोबरं, 1 वाटी शेंगदाणा, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे तीळ, 8-10 अख्खी लाल मिरची, 2 छोटे चमचे अख्खे धणे आणि अख्खी कोथिंबीर आणि मीठ. आता आपण कृती करूया. काय करायचं ताई? आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे तव्यावर पहिले. जरा मी प्रेक्षकांना दाखवतो. आम्ही याच्यामध्ये तुम्ही जर नीट पाहत असाल तर सुकं खोबरं, शेंगदाणे, तीळ, कोथिंबीर आणि लाल सुकी मिरची ही तेलावरती व्यवस्थित परतून पाहिजे घेतली. असलं तर लसण पण घालू शकतो आपण याच्यामध्ये. बरं, आता काही घालायचं राहिलंय? नाही, आता काही नाही. आता ह्याचं काय करायचं? हे मिक्सर मधनं आता बारीक त्याला फिरवून घ्यायचंय. थोडंसं जाडसर. मीठ, तिखट काही? मीठ थोडंसं बारीक केल्यानंतर मीठ घालायचंय. बरं, मग आपण आधी घालूया म्हणजे छान मिक्स होईल. हो, चालेल. घाला बरं जरा. मी हाताने करते. हो, हे काय बघा ना, तुम्ही सांगा मला किती. थोडंसं अजून थोडंसं बघताय ना. तुमच्यासाठी चाललंय बरं का. हो माऊली, तिखट थोडंसं घाला. मी घालू का? हो, घाला. मिरची आपण खूप तिखट आहे. बस चालेल. नाही, थोडं घालू, मला तिखट आवडतं. मिरची लवंगी मिरची आहे. असं होय, तरी थोडं राहू द्यावं, मला आवडतं. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मिक्सरला बारीक. चला, भरलेल्या टिंड्यांसाठी लागणारं हे जे सारण आहे ते आम्ही छान मिक्सरला बारीक करून घेतो. मसाला तयार होईल, मग वळूया पुढच्या कृतीकडे. भरलेल्या ढेमसांसाठी लागणारं हे वाटण आपण मिक्सरला छान तयार करून घेतलं आणि मस्त मसालेदार झालेलं आहे. झणझणीत झालंय, मिरचीचा रंग आलाय. हो, विदर्भात खूप झणझणीत खातात ना. झणझणीत खातात. तुमच्या हॉटेलमधले पदार्थही असे झणझणीत. टेस्ट करणार. चला, आता काय करायचंय? आता हा मसाला याच्यामध्ये भरायचा आहे ढेमसामध्ये. आतपर्यंत भरायचं आहे. थोडंसं याला प्रेस करून असं.
जेवढं मावेल तेवढं जास्ती भरलं तर चालतंय. बर. तयार केलेलं मसाल्याचं म्हणजेच ढेमसाचं जे वाटण आहे ते आपण छान टिंड्यांमध्ये भरून घेतलेलं आहे. ताईस आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे फ्राय करायचं आपल्याला. खूप छान. आणि फ्राय करायसाठी आपल्याकडे बेसिक साहित्य जे लागतं ते आपण घेतलेलं आहे. मोहरी आहे, जिरा आहे, हिंग आहे, हळद आहे आणि मीठ आहे. ओके, चला काय करूया आता? पहिल्यांदा पहिले आपण मोहरी टाकूया. घ्या मग. तेल गरम झालेलं आहे छान. झालेलं आहे. थोडीशी मोहरी, जिरं. मोहरी तडतड झाली की हळद टाकूया. बरं, ह्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत की नाही? पाणी ऍड करणार आहे. बरं, म्हणजे ह्या भरलेल्या टिंड्यांना ग्रेव्ही असणार आहे की नाही? हो, थोडीशी. असेल ना? हे मसाले शिजले पाहिजे, जसं आपण खोबरं, शेंगदाणे. अच्छा, ठीक. आता काय? हळद, हिंग. हो, तर आपण थोडं हिंग थोडा जास्त घालू, पचायला हलकं जातं. छान. त्याला हलवून आणि आता भरलेले टिंडे आपण तेलामध्ये सोडणार. फर्स्ट क्लास, कमाल. थोडंसं गॅस कमी आणि हा मसाला पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. घाला घाला, मसालेदार होऊ द्या चांगलं. आता पाणी घालूया. हो, आता पाणी घालूया. थोडंसं अजून. आता याला वाफ काढून घ्यायची ना? हो, वाफ किती वेळ? याला 15 मिनिटं. 15 मिनिटं. आमच्याकडे आहे झाकण. आम्ही झाकण ठेवून 15 मिनिटं वाफ काढून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता भरलेली ढेमसं तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम सुकं खोबरं, शेंगदाणे, तीळ, कोथिंबीर आणि सुक्या लाल मिरच्या तेलावर व्यवस्थित परतून घ्याव्या. आता यात चवीनुसार थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून हे मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यावं. आता हे तयार वाटण ढेमस्यांमध्ये भरून घ्यावं. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की जिरं, हिंग, थोडीशी हळद, त्यानंतर भरलेली ढेमसं तेलात सोडावी. सगळं थोडंसं परतून घेऊन मग त्यात थोडंसं पाणी घालावं आणि आता झाकण ठेवून 15 मिनिटं वाफ येऊ द्यावी. गरमागरम झणझणीत भरलेली ढेमसं तयार आहेत. वाह, अस्सल विदर्भाच्या स्टाईलने भरलेले ढेमसे अश्विनी त्यांनी केलेले आहेत, हो की नाही? हो. फार सुंदर केलेत. खावेसे वाटतात लगेच, पण जरा मोह आवरतो कारण दुसरा पदार्थ तयार करायचा आहे. याचं काय नाव आहे? आपण गिल्ला वडा. मग गिला वडा म्हटल्यानंतर रस्सा वेगळा असेल आणि वडा वेगळा वडा असेल ना? वेगळा. हा, मग वड्यावरती रस्सा टाकायचा. तो वड्यावरती रस्सा हा, टाकायचा. जसं आपण- मग आधी मला रश्श्याचं साहित्य सांग. हो, रस्स्याचं साहित्य. हा, मोड आलेली मटकी, कांदा, कोथिंबीर आणि बारीक केलेली शेव आणि ठेचलेला लसण, हिरवी मिरची, अद्रक लसण पेस्ट, कढीपत्ता, काळा मसाला, हळद, धना पावडर, हिंग, लाल मिरची पावडर, जिरं आणि मोहरी, चवीपुरतं मीठ. बर, ठीक आहे. हे लागणार आहे आपल्याला रश्श्यासाठी. रश्श्यासाठी आणि साहित्य. आता वड्यासाठी लागणारं साहित्य? वड्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे आणि कापलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, बेसन आणि मला वाटतं हा खायचा सोडा लागणार आहे. हो, की नाही? सोडा. ठीक आहे. आणि ही शेव मला वाटतं वरून टाकायची. वरतून टाकायची. चला, मग आधी आपण रस्सा करतोय का वडा करतोय? अगोदर आपण रस्सा बनवू. ठीक आहे, चला मग कढई लावून घेऊया. हो. गॅस. बरं, ही मोड आलेली मटकी मला जरा वेगळी वाटते हो. हा, याला बारीक आहे अशी छोटी छोटी. बारीक आहे. ही गावरान मटकी आहे. हा, आणि टेस्ट चांगली आहे. ते मिसळची जी तेच रिअल ना. मटकीची टेस्ट आहे. काय घालूया कढईत? तेल घालूया पहिले. आणि ही मिसळी म्हणून खातात, म्हणजे गिल्ला वड्यावर पण चालते आणि आपण दही मिसळ पण बनवू शकतो याची. तेल आणि बघा. तेल थोडंसं. हा, अरे बापरे, बरंच तेल लागतो. हो, तेल जास्तीच पाहिजे, तरी यायला पाहिजे. तरी यायला पाहिजे. विदर्भातला पदार्थ आहे ना गिला वडा. काय घालायचं आता याच्यात? याच्यात आता थोडीशी आपण मोहरी टाकू. बरं, घ्या. जिरं थोडंसं. रस्सा करतोय ना आधी आपण. मोहरी झाली, जिरं झालं. आता काय? आता हळद. हळद थोडी जास्ती घालायची आहे. का बरं? थोडासा कलर येतो मग हळदीने बरं. मिसळला. कढीपत्ता आणि मग नंतर कांदा. हो, थोडासा कांदा, नंतर लसण. लसण आपल्याला जास्ती फ्राय नाही करायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं. तर अस्सल तुम्हाला आम्ही आज विदर्भातला पदार्थ दाखवतोय, गिला वडा. तर जरा लक्ष देऊन बघा.
आणि कृती तुमच्या घरी तुम्ही नक्की करून बघा. थोडा कांदा झाला पण त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. घाला पेस्ट घाला अद्रक लसूणची हळूहळू. हे काय घालताय आता? आता आपण याच्यात पहिले धणा पावडर टाकू. बरं. अर्धा चमचा. महाराजा मसाला, काळा मसाला. हो. आणि मिरची थोडीशी जास्त टाकायची. लाल तरी तिखट. हो तरी लाल. आणि हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे. असं आहे होय. तसं आता पाणी. बरं, जरा हे आपण छान अजून हे करून घेऊया. पाणी आहे का इथे? हो पाणी आहे ना ताई. आमच्या स्वयंपाकघरात पाणी का नसेल? किती घालू सांगा? हा टाका टाका टाका. मटकी शिजवायची ना. पुरे हो. मस्त करा. मी लगेच खाणार आहे बघा गरमागरम. त्याला छान तेलाचा तवंग आलाय. हो. याच्यात थोडंसं आपण बरं ही बारीक केलेली शेव पावडर आहे. शेवचा चुरा आहे का? हो शेवेचा चुरा आहे. थोडा घट्टपणा येतो ना. बाकी आपण त्याच्यामध्ये काही घालत नाहीये. हा बस बस बस. वा शेवेचा चुरा आपण घातला. त्याला आता घट्टपणा आलाय. आता काय घालायचं? आता मटकी. मोड आलेली गावरान मटकी. पुरे हो बघ मस्त. मीठ घालूया. घाला चवीपुरतं. कोथिंबीर. वा आता एक किती वेळ लागेल रस्सा तयार व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. बरं. आतली मटकी शिजली की गिला वडामधला जो रस्स्याचा प्रकार आहे तो पूर्ण होईल. हा झाला एक 5-10 मिनिटात की आपण वळूया वडा करायच्या कृतीकडे. चला मंडळी, गिला वडा आपण करतोय त्यासाठी लागणारा हा जो मटकीचा रस्सा आहे तो इकडे आता आपण उकळत ठेवलेला आहे. इकडे काय करायचंय आता? आता आपण इकडे आलू वड्यासाठी कांदा पहिले बनवून घेणार आहे. कांदा बनवून म्हणजे कांदा बनलेलाच आहे नाही? नाही आपण आता तेलामध्ये त्याला फ्राय करणार आहे. तसा बनवून घ्यायचा आहे होय. बर किती घालायचं तेल? थोडंसं. हां बस 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 ठीक आहे. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की थोडी हळद चमचा. बर. कांदा बनवून घ्यायचं म्हणजे जरा कांद्याला परतून घ्यायचं आणि ते आपल्याला त्या वड्यामध्ये घालायचं आहे की नाही? हो ठीक आहे. थोडी हळद जास्ती घालायची आहे म्हणजे वड्याचा कलर चांगला येतो. बरं ठीक आहे. सुकी हिरवी मिरची. कांदा छान परतून घ्यायचा का? आणि थोडासा असा दाबला गेला पाहिजे. नरम झाला की थोडा जास्ती परतायचं. वड्यामध्ये जरा छान लागतो है ना. ठीक आहे. मग आपण एक काम करूया. गिल्या वड्यासाठी लागणारा रस्सा तयार होतोय. हा कांदा परतून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. कांदा आपण तयार करून घेतला जो आपल्याला बटाट्याच्या वड्यामध्ये मिक्स करायचा. ओके. आता हे काय? आता रस्सा तयार झालाय. हा आलू वड्याचा रस्सा बंद करा. ह्याला मस्त तवंग आलाय. मटकी शिजली असेल ना? हो शिजली. करू बंद? हो ठीक आहे. ह्याला जरा साईडला ठेवूया. आता काय? आता आपण बटाटवड्याची तयारी करूया. करा ना मग पटकन करा. मला भूक लागली. हा किसून घेतलेला बटाटा आहे. पहिले बॉईल केला. उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण बनवलेला कांदा टाकू. मगाशी जी हळद आपल्याला ताईंनी जास्त घालायला सांगितली त्याचा उद्देश आपल्याला इथे क्लिअर होईल. हो की नाही? हो. चला मीठ तुम्ही घालताय. चवीपुरतं मीठ. थोडंसं लसूण. कोथिंबीर. कोथिंबीर थोडी जास्त घालायची. मिक्स करून घ्यायचं. हो याला हाताने पूर्ण मिक्स करायचं. सांग हे काय करताय? हे आपण ना थोडंसं असे गोळे त्याचे बनवायचे तयार करायचे आणि थोडे चपटे बनवायचे. बर. प्लेट घ्यायची का एखादी? प्लेटमध्ये ठेवलं घेऊ की? तुम्ही सांगाल ते. प्लेट द्या.
माझ्या ना डोळ्यासमोर आता गिलेवडे तयार झालेत ऑलमोस्ट. ढेमस्याची भाजी तर इथे तयार आहेच आहे, सोबत गिलेवडे मला आता दिसायला लागलेत. इकडे काय करायचं या बाउलमध्ये? आपल्याला बेसन कालवायचं वड्यासाठी. मग मी मदत करू का? चालेल. आधी बेसन घ्यायचं का? हो. बघा हा बस. पुरे. हो. ह्याच्यात काय घालायचं? त्याच्यात पाणी. पहिले पाणी. किती लागणार आहे? बस लागेल तसं. अश्विनीताई मी तुम्हाला खूप मदत करतोय. नुसतं हसताय तुम्ही, मला थँक्यू नाही म्हणत आहे. असं काय करू राहिल्या? त्याच्यामध्ये ना असं गाठी नाही झाल्या पाहिजे. अच्छा बर. थोडं हाताने केलं तरी चालेल. बेसन तुम्ही छान कालवून घेतलं. हो. आता त्याच्यामध्ये आपण आता थोडं मीठ घालूया. घालू का मी? हो चालेल. थोडंसं अजून. हा बस. आणि थोडंसं सोडा. चिमूटभर. खायचा सोडा. हो. मस्त कमाल. आणि थोडंसं तेल, कच्चं तेल 2 चमचे. गरम घालतात नव्हते? नाही, कच्च. थोडंसं. थोडं बस. आणि लाल मिरची पावडर. बस. हळद टाकायची. हळद टाकायची. थोडीशी जास्त टाक. बघा पुरे. हो. वा. आता काय? आता याच्यामध्ये आपण आता हे पूर्ण याच्यामध्ये आतमधपर्यंत डुबून घ्यायचं. घ्या डुबून. खूप मेहनतीने मी तेल तापवलेलं आहे. वा. मला असे थोडे लालसर झालेले वडे आवडतात. हा लालच असतो. आहे ना? चांगलं आहे. मग तुमच्या आनंद भवनला यायलाच पाहिजे. जरूर. वडा आता लाल झालेला आहे. आता आपण काय करूया? द्या ताई. आता मी थोडं काम करू का? चालेल. हे बघा सरळ काढावं. कारण काय झालंय, मला ना या वड्या उसळीची किंवा गिला वडा येण्याची एक्साइटमेंट खूप आहे. नाही, वडा पण छान लागतो. हा आपण वडा असं पण खाऊ शकतो. आणि आमची खासियत आहे, याच्यासोबत आम्ही डाळीची चटणी बनवतो. डाळीची चटणी. हो. बेसन पीठ थोडंसं जाड भरडा, त्याची चटणी दह्यामध्ये घालून मस्त छान लागते. आता हा गिला वडा, याच्यावरती हा रस्सा टाकायचा ना? हो रस्सा. रेसिपी तुमची आहे, पण ती सजवताना मला एवढा आनंद होतोय कारण हिची मजा वेगळी. बस. आता हे घाला सगळं वरती. गिला वडा आम्ही छान सजवलेला आहे. अप्रतिम दिसतोय. मी ताबडतोब खायला घेणार आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता गिला वडा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते तापल्यानंतर त्यात मोहरी घालावी, त्यात जिरं घालावं. त्यानंतर त्यात थोडीशी हळद, कढीपत्ता आणि मग बारीक चिरलेला कांदा घालावा. तो परतून घेऊन त्यात ठेचलेला लसूण घालावा. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालावी आणि ती परतून घेतल्यानंतर त्यात धणेपूड, काळा मसाला, लाल तिखट घालावं. त्यानंतर त्यात पाणी घालावं आणि आता यात शेवेचा बारीक चुरा घालावा. आता त्यात मोड आलेली गावरान मटकी घालावी. मग चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 10 ते 15 मिनिटं झाकून मटकी शिजू द्यावी. गिला वड्यासाठी लागणारा रस्सा आता तयार आहे. आता एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यात थोडीशी हळद, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा थोडासा परतून घ्यावा. आता उकडून किसलेल्या बटाट्यात परतून घेतलेला हा कांदा घालावा. चवीनुसार मीठ, थोडासा बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं एकजीव करून घ्यावं. या तयार सारणाचे गोळे तयार करून ते चपटे करून घ्यावे. एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यात पाणी, मीठ, लाल तिखट, हळद आणि खाण्याचा सोडा घालून दाटसर मिश्रण तयार करावं. तयार केलेले बटाट्याचे चपटे वडे या मिश्रणात बुडवून घोळवून गरमागरम तेलात तळून काढावे. आता एका सर्विंग डिश मध्ये हे वडे घेऊन त्यावर मटकीचा तयार रस्सा घालावा. त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करावं आणि डिश सर्व्ह करावी. ताई धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं इथे स्वयंपाक करताना? खूप छान वाटलं. मजा आली ना? हो खूप.
तुम्ही आज इथे आलात झी मराठीकडून आणि आम्ही सारे खवय्येच्या टीमकडनं तुमचे फार मनापासून आभार. आणि तुम्हाला ही प्रेमाची भेटवस्तू घ्या. घाला ते बांधा छान मागे. इथून पुढे तुम्ही तुमच्या घरच्या किचनमध्ये किंवा हॉटेलच्या किचनमध्ये काम करताना हे आपण नक्की वापरा. तुम्हाला आमची आठवण येईल, हो की नाही? आम्ही आता हे पदार्थ खातो, पण एक लक्षात ठेवा की या आठवड्याभरात आपण विदर्भातले वेगवेगळे पदार्थ चाखणार आहोत. पण आज घेऊया निरोप, भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.